नमस्कार मित्रांनो, तुमच्या प्रेमामुळे माझे चॅनल आता मोनिटाईज झाले आहे. मला साथ दिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. चला तर मग आता कथेला सुरुवात करूया. जेव्हा मी माझ्या आईला राणीच्या गालावर थापड मारताना पाहिलं, तेव्हा मी माझ्या पूर्ण ताकदीने किंचाळण्याचा प्रयत्न केला. पण माझी जीभ दगडासारखी झाली होती. माझा हात निष्प्राण झाला होता. माझा आवाज दाबला गेला होता आणि माझ्या डोळ्यांदेखत जिच्यासाठी मी माझ्या प्राणांचे बलिदान दिले होते, ती जमिनीवर पडून हुंदके देत होती. मी माझ्या मुठी आवळल्या, डोळे मिटले आणि मनातल्या मनात देवाला प्रार्थना केली, हे देवा, मला बोलण्याची शक्ती दे. पुढे जे घडलं तो एक असा चमत्कार होता की पहिल्यांदाच माझ्या आई आणि बहिणींच्या चेहऱ्यावर भीती उमटली. माझ्या आयुष्यातील ते दिवस स्वप्नासारखे होते. मी सागर, एक सामान्य पण मेहनती माणूस होतो. माझं लग्न राणी नावाच्या एका प्रेमळ आणि सहनशील स्त्रीशी झालं होतं. आमच्यातलं नातं विश्वास आणि त्यागावर आधारलेलं होतं. आमच्या लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसांत जेव्हा राणीचं हसणं घरात घुमायचं, तेव्हा जणू सगळीकडे प्रकाश पसरला आहे असं वाटायचं. माझ्या आई आणि बहिणींना नाती नेहमीच आवडत नसे. त्यांनी राणीला स्वीकारलं होतं, पण तिला मनापासून आपलेसे करायला त्या तयार नव्हत्या. त्यांना वाटत होतं की लग्नानंतर मी बदलेन, मी त्यांच्यासाठी पूर्वीसारखा राहणार नाही. पण मी नेहमी माझ्या आई आणि बहिणींची काळजी घेतली. मी त्यांच्या प्रत्येक गरजेची पूर्तता केली, जेणेकरून राणी माझ्या आणि त्यांच्यामध्ये अडथळा बनत आहे अशी तक्रार त्यांनी कधीच करावी नाही. आमच्या लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये राणीने माझ्या आई आणि बहिणींना आनंदी ठेवण्याचा खूप प्रयत्न केला. त्यांच्यासाठी स्वयंपाक करणे, त्यांच्या कामात मदत करणे आणि त्यांना आवडणारी प्रत्येक गोष्ट करणे हे तिने केले, पण तरीही ती त्यांची मनं जिंकू शकली नाही. माझ्या आईची नेहमीच काही ना काही तक्रार असायची. कधी भाज्या खूप खारट असायच्या, तर कधी चहा खूप गोड असायचा. संधी मिळताच मी सुद्धा तिला अपमानित करण्याचा प्रयत्न करायचो. पण मी राणीला नेहमी समजावून सांगायचो की संयम ठेवणे चांगले असते, वेळेनुसार सर्व काही बदलेल. राणीवर माझं प्रेम पहिल्या दिवसासारखंच होतं. तिच्या प्रत्येक लहान मोठ्या सुखाची मी काळजी घेतली. पण सत्य हे होतं की माझा बहुतेक वेळ माझ्या आई आणि बहिणींच्या गरजा पूर्ण करण्यातच जायचा. त्यांच्या आयुष्यात कशाचीही कमतरता भासू नये हीच माझी सर्वात मोठी चिंता होती. मी माझ्या पगाराचा मोठा हिस्सा घर खर्चावरच खर्च केला. राणीच्या मागण्या अनेकदा अपूर्णच राहिल्या. तिने कधीच तक्रार केली नाही. ती फक्त हसून म्हणायची, जेव्हा सगळे आनंदी असतात तेव्हा मी सुद्धा आनंदी असते. पण कदाचित तिच्या मनातील वेदना मला कधीच जाणवल्या नाहीत. माझ्या आई आणि बहिणींमुळे तिला झालेलं दुःख, ती वेदना, ज्यामुळे तिने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं, मला ते तिच्या डोळ्यांत वाचता आलं नाही. आणि तीच माझी सर्वात मोठी चूक होती. माझ्या आई आणि बहिणींचा आनंद हेच माझ्या आयुष्यात सर्वात मोठं ध्येय होतं. माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर घरातील सर्व जबाबदाऱ्या मी खांद्यावर घेतल्या. माझ्या मोठ्या बहिणीच्या लग्नाच्या वेळी माझ्याकडे फारसे पैसे नव्हते, पण तिच्यासाठी शक्य तितका चांगला हुंडा जमवण्यासाठी मी रात्रंदिवस मेहनत केली. मला आठवतंय, मी मोटारसायकल घेण्याचं स्वप्न पाहिलं होतं, पण ते पैसे मी माझ्या बहिणीच्या लग्नावर खर्च केले होते. माझ्या बहिणीचं आयुष्य सुधारलं याचा मला आनंद झाला होता. माझ्या इच्छा अमर्याद होत्या. मी माझ्या लहान बहिणींसाठी सुद्धा सर्वस्व पणाला लावलं. मी स्वतःला त्यांच्या शिक्षणासाठी, चांगल्या कपड्यांसाठी आणि माझ्या प्रत्येक इच्छेसाठी वाहून घेतलं. मी स्वतःसाठी काहीही वाचवण्याचा कधीच विचार केला नाही, कारण माझा विश्वास होता की माझे घर, माझ्या बहिणी आणि माझी आई हीच माझी सर्वात मोठी संपत्ती आहे. पण हे समजून घेणे मी टाळत होतो. माझा हा मूर्खपणा त्याग न मानता एक कर्तव्य म्हणून पाहिला जात होता. जेव्हा राणी माझ्या आयुष्यात आली, तेव्हा तिने माझ्यातल्या थकलेल्या माणसाला ओळखले. ती अनेकदा म्हणायची, सागर, तू स्वतःचाही विचार करायला हवा, कधीतरी स्वतःसाठी जग. पण मी तिला हसून टाळायचो. जोपर्यंत माझी आई आणि बहिणी आनंदी आहे, तोपर्यंत मी सुद्धा आनंदी आहे. सुरुवातीला राणी माझ्या बहिणींना
स्वतःच्या बहिणी मानत होती. ती माझ्या आईला स्वतःची आई मानत होती. तिने प्रत्येकाच्या हृदयात स्थान मिळवण्याचा प्रयत्न केला, पण तिला हे माहीत नव्हतं की त्या हृदयांमध्ये तिच्यासाठी जागाच नव्हती. एके दिवशी माझी धाकटी बहीण राणीला म्हणाली, "वहिनी, कृपया नीट चहा बनवा, त्यात नेहमी काहीतरी कमी असतं." राणी हसून म्हणाली, "पुढच्या वेळी मी अधिक चांगला बनवेल." पण पहिल्यांदाच मी राणीच्या डोळ्यात एक विचित्र उदासी पाहिली. या सगळ्या लहान सहान गोष्टी होत्या, ज्याकडे मी नेहमीच दुर्लक्ष करत होतो. पण राणीसाठी या जखमा वाढत गेल्या. मला अदृश्य, पण आतून त्या तिच्या आत्म्याला छिन्नविछिन्न करत होत्या. कदाचित मला तेव्हा ते समजले नव्हते. प्रेम केवळ त्यागातूनच नाही, तर दुसऱ्याच्या भावना समजून घेतल्यानेही बहरते. आयुष्य एका सरळ रेषेसारखं वाटत होतं. एक असा मार्ग ज्यावर मी न थांबता ही रेषा अचानक संपेल याचा विचार न करता पुढे जात राहिलो. मी माझ्या आई आणि बहिणीसाठी रात्रंदिवस कष्ट करत होतो. राणीसुद्धा माझ्या आयुष्याचा एक सुंदर भाग बनली होती. पण नियती एका क्षणात सर्व काही बदलू शकते याची मी कधी कल्पनाच केली नाही. त्या दिवशी मी नेहमीप्रमाणे दुकानात गेलो. दुकान हेच माझ्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन होते, ज्यातून मी माझ्या आई, बहिणी आणि यांच्या सर्व गरजा भागवत असे. काम करत असतानाच मला एक विचित्र चक्कर आल्यासारखे वाटले. जणू काही जमीनच हादरली होती. मी माझे डोके धरले, पण माझी दृष्टी अंधुक झाली. जणू कोणीतरी माझे संपूर्ण शरीर आवळत आहे असे वाटले. माझा श्वास थांबला आणि मग अंधार पसरला. जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा मी रुग्णालयात होतो. राणी माझ्या शेजारी बसली होती. तिच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती आणि तिच्या चेहऱ्यावर असहाय्यता स्पष्ट दिसत होती. माझी आई आणि बहिणीसुद्धा तिथे उभ्या होत्या, पण त्यांचे चेहरे काळजी आणि आश्चर्याने भरलेले होते. जणू त्यांना विश्वासच बसत नव्हता की मी आजारी पडू शकतो. डॉक्टर म्हणाले की हा पक्षाघाताचा झटका आहे आणि काळजी न घेतल्यास परिस्थिती आणखी बिघडू शकते. सागरला आता पूर्ण विश्रांतीची आणि काळजीची गरज होती. पक्षाघात हा शब्द ऐकून मला विजेचा धक्का बसल्यासारखे झाले. मी जो नेहमीच सर्वांचा आधार होतो, तो आता दुसऱ्या कोणावर तरी अवलंबून राहणार होतो. मी बोलण्याचा प्रयत्न केला, पण माझी जीभ अडखळली. मी हात वर उचलण्याचा प्रयत्न केला, पण जणू ती मला सोडून जात आहे असे मला वाटले. माझ्या आई आणि बहिणींनी एकमेकांकडे विचित्र नजरेने पाहिले, मग चेहऱ्यावर काळजीचे भाव आणले. राणीने माझा हात धरला. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण तिच्या ओठांत एक प्रकारचा कणखरपणा होता. जणू ती म्हणत होती, "मी तुला पडू देणार नाही." पण मला हे माहीत नव्हते की जे लोक माझ्या इतके जवळचे होते ते माझ्या पडण्याचीच वाट पाहत होते. मी हॉस्पिटलमधून घरी परत आलो होतो, पण काहीही पूर्वीसारखे राहिले नव्हते. माझे शरीर अशक्त झाले होते, माझे दोन्ही हात निष्प्राण झाले होते आणि सर्वात वेदनादायक आणि सत्य गोष्ट ही होती की माझी जीभ मला सोडून गेली होती. मला बोलायचे होते, मला सर्व काही सांगायचे होते, पण शब्द माझ्या ओठांपर्यंत पोचण्याआधीच कुठेतरी हरवून जात होते. राणी नेहमी माझी काळजी घेत होती. ती मला प्रत्येक गोष्टीत मदत करत होती. तिने मला कपडे बदलायला मदत केली. माझ्या गरजा पूर्ण करण्यासाठी ती रात्री जागीसुद्धा राहत होती. तिच्या डोळ्यातील झोपेची कमतरता आणि थकवा पाहून मला वाईट वाटायचे, पण तिने कधीच तक्रार केली नाही. पण माझ्या आई आणि बहिणींचे वागणे हळूहळू बदलू लागले होते. सुरुवातीला काही दिवस ते माझ्याबद्दल सहानुभूती दाखवत राहिले, पण जसा जसा वेळ गेला तसा तसा त्यांच्या चेहऱ्यावर तो तेजस्वीपणा परत आला. मी हे सर्व शांतपणे पाहत होते, पण बोलू शकत नव्हते.
एके दिवशी जेव्हा राणी मला जेवण भरवत होती तेव्हा माझी आई तिला रागाने म्हणाली, तू आयुष्यभर असेच नखरे करत राहणार, आपली सून नर्स झाली आहे. माझी बहीण हसली आणि म्हणाली, आई, तो आता आपली सेवा करण्याच्या लायकीचा नाही, निदान त्याची बायको तरी काहीतरी करते. मला काहीतरी बोलावंसं वाटलं. ही तीच बाई आहे जी नेहमी तुमच्या सगळ्यांच्या मागे लागलेली दिसायची. आता जेव्हा मी अशक्त आहे तेव्हा तुम्ही तिला टोचून बोलताय, पण मी काहीच बोलू शकले नाही. राणीने शांतपणे माझं ताट माझ्याकडे सरकवलं आणि म्हणाली, तुम्हाला हे सगळं आवडत नाही, मग मी आता हे घर सोडून जाऊ का? माझ्या आईच्या डोळ्यात एक चमक आली, जणू काही ती त्याच क्षणाची वाट पाहत होती. ती पटकन म्हणाली, काही सक्ती नाही, तुला आवडत नसेल तर तू जाऊ शकतेस. माझ्या काळजाचा ठोका चुकला. मी राणीकडे पाहिलं. तिचे डोळे अश्रूंनी भरलेले होते. मला बोलायचं होतं, ओरडायचं होतं, पण माझी जीभ मला बोलू देत नव्हती. माझ्या आई आणि बहिणींचं हे वागणं दिवसेंदिवस वाढतच चाललं होतं. मी निरोगी असताना त्या मला त्यांचा आधार मानत होत्या. माझ्या कमाईवर त्यांचा हक्क होता. पण आता मी असहाय्य झाल्यामुळे मी त्यांच्यावर एक ओझं बनलो होतो. राणी रात्रंदिवस माझी काळजी घ्यायची. ती मला जेवण भरवायची, माझ्या अशक्त हातांना आधार द्यायची आणि चालायचा प्रयत्न करायची. पण तिला फक्त टोमणेच ऐकायला मिळायचे. माझी आई म्हणायची, तू हे सगळं का करत आहेस? तो आता पूर्वीसारखा राहिला नाही. तू कितीही केलंस तरी त्याचा काही उपयोग नाही. माझ्या बहिणींना सुद्धा राणीचा फायदा घेऊन तिला टोमणे मारायच्या. तू सागरला पूर्णपणे ताब्यात घेतला आहेस. तो आता तसाही बोलू शकत नाही. आता तुला हवं ते तू करू शकतेस. मी आतून खूप खूप त्रस्त झालो होतो. मला ओरडून सांगावंसं वाटत होतं की राणी मला ताब्यात घेत नव्हती, उलट मला आधार देत होती. तुम्ही सगळ्यांनी मला सोडून दिलं असताना या अवस्थेतही तिनेच मला आधार दिला होता. पण माझी जीभ गप्प राहिली. माझी असहाय्यता हीच माझी सर्वात मोठी शिक्षा बनली होती. मग तो दिवस आला जेव्हा मी एक असं दृश्य पाहिलं ज्याने माझं हृदय हादरून गेलं. राणी दुपारचं जेवण बनवत होती. माझ्या बहिणींपैकी एकीने रागाने भांडे फेकून दिले आणि म्हणाली, तू हा पदार्थ इतका तिखट का बनवत आहेस? तुला काही शिजवता येत नाही का? राणी हळूच म्हणाली, मी आत्ताच दुसरं बनवते. पण आईने रागाने तिच्या गालावर एक जोरदार थप्पड मारली. राणी अडखळून जमिनीवर पडली आणि मी हताशपणे पाहत राहिलो. माझे हात थकले होते, माझी जीभ निकामी झाली होती, पण माझ्या हृदयात एक आग पेटली होती. मी माझ्या सर्व शक्तीनिशी बोलण्याचा प्रयत्न करत होतो, पण माझ्या ओठांतून एकही शब्द बाहेर पडला नाही. राणीने थरथरत्या हातांनी आपला गाल धरला आणि तिच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले. ती शांतपणे उठली आणि माझ्याकडे पाहू लागली. तिचे डोळे जणू म्हणत होते, तू काही बोलणार नाहीस का? तू मला असा असहाय्य सोडून जाणार आहेस का? आणि मी माझ्या असहाय्यतेच्या वेदनेने डोळे मिटून घेतले. राणी जमिनीवर पडली होती. तिचा हात तिच्या गालावर होता, जिथे आईच्या थप्पडीचा व्रण उमटला होता. अश्रू शांतपणे वाहत होते, पण ती काहीच बोलली नाही. कदाचित तिला माझ्या शांततेचा अंदाज आला असावा. माझी आई आणि बहिणी तिथे अशा उभ्या होत्या जणू काही झालंच नव्हतं. आई कठोरपणे म्हणाली, उठ आणि पुन्हा स्वयंपाक करायला जा. राणीने माझ्याकडे एक नजर टाकली आणि माझा जीवच छिन्नविच्छिन्न झाला. मला किंचाळायचं होतं, मला सगळ्यांना हलवून जागे करायचं होतं, पण मी फक्त माझ्या डोळ्यांतून अश्रूच काढू शकलो. मी काहीच करू शकत नव्हतो. माझं आयुष्य माझ्या हातात नव्हतं. माझी जीभ अडखळली होती. मी माझ्या पत्नीला अत्याचारी लोकांमध्ये हाल सोसताना सोडून आलो होतो. राणीने तिचे अश्रू पुसले आणि शांतपणे स्वयंपाकघराच्या दिशेने चालू लागली. ती प्रत्येक क्षणी माझ्यापासून दूर जात होती. मला माहीत होतं की राणी दिवसेंदिवस थकत चालली होती आणि तिच्यावर होणारे अत्याचार मी थांबवू शकत नव्हतो. जेव्हा राणी निघून गेली तेव्हा आईने माझ्याकडे पाहिले, मान हलवली आणि म्हणाली, सागर, जर स्त्रियांना महत्त्व दिले तर त्या पुरुषांच्या गळ्यांवर बसून राहतात. आम्ही राणीला आमच्या हृदयात स्थान दिले, पण आता तिने आमच्यावर राज्य करायला सुरुवात केली आहे. माझी बहीण हसली. आता भाऊ काही बोलू शकत नाही. राणी मजा करत आहे. मला माझ्या मुठी घट्ट आवळायच्या होत्या.
पण मी अयशस्वी ठरलो. त्या मुठी एकेकाळी जिच्या आनंदासाठी उघडल्या होत्या त्याच आज निष्प्राण होत्या. मला बोलता आले असते तर, मी किती बदलली आहे ते मला सांगता आले असते तर. काल रात्री राणी माझ्या शेजारी बसून रडत होती, पण ती एक शब्दही बोलली नाही. पूर्वी ती अनेकदा माझे हात धरून मला धीर द्यायची, पण आज ती माझ्यापासून दूर होती. मी हताशपणे डोळे मिटवले, पण माझ्या मनात एक प्रश्न घुमत होता. मी कायम असाच राहिलो तर राणीही मला सोडून जाईल का? दुसऱ्या दिवशीही मी शांत होतो. राणी माझ्या आई आणि बहिणींविरुद्ध काहीच बोलली नाही आणि ती काही बोलूही शकली नाही. आता ती माझ्याशी कमी बोलत होती. तिला जाणवले होते की मी आता तिच्यासाठी काहीही करू शकणार नाही. शेजारच्या बायका येऊन माझ्या आईची विचारपूस करायच्या. तुमचा मुलगा आजारी आहे, सगळा भार तुमच्यावर पडला आहे. माझी आई खेदाने म्हणायची, हो ताई, माझा मुलगा आता कमवू शकत नाही. माझी सूनही हट्टी झाली आहे. ती म्हणते की तिला हे सगळं सांभाळता येत नाही. राणी जी रात्रंदिवस माझी काळजी घ्यायची, तिच्यावर दोषारोप होत होते. तिला घराचा भार उचलायचा नव्हता. एके दिवशी माझ्या आईची एक मैत्रीण आली. ती हळू आवाजात म्हणाली, ताई, सागरचं काय होईल? हा बिचारा माणूस बहुतेक कधीच बरा होणार नाही. तो असाच राहील. तुम्ही दुसरा काहीतरी मार्ग काढायला हवा. माझ्या आईच्या डोळ्यांत पाणी आलं आणि ती हळू आवाजात म्हणाली, आपण फक्त देवाला प्रार्थना करू शकतो. त्याचं आयुष्य सोपं कर. सगळ्यांना मान्य होईल असा मार्ग शोध. त्या रात्री राणी माझ्या शेजारी बसली. तिच्या डोळ्यात थकवा दिसत होता आणि मला कळलं की तो फक्त शारीरिक थकवा नव्हता. तिने आता हार मानली होती. सागर, माझ्या चेहऱ्याकडे न पाहता ती म्हणाली, माझा इथे जीव गुदमरतोय. माझ्या हृदयाचा ठोका चुकला. तिला थांबवण्यासाठी मी हात उचलण्याचा प्रयत्न केला, पण माझे निष्प्राण हात हलले नाही. मला माहीत आहे की तू काहीही करू शकत नाहीस. राणीचा आवाज घोगरा झाला, पण तुला काही बोलायचंही नाही. जे काही घडतंय ते योग्यच आहे. मी काय बोलू? मी आतून खचले आहे हे मी तुला कसं सांगू? पण माझं शरीर आणि जीभ माझ्या ताब्यात नाहीत. राणीने माझ्या डोळ्यांत पाहिले, जणू काही ती शेवटची आशा शोधत होती. पण मी काहीच न बोलल्याने ती हळूच उठली आणि शांतपणे खोलीतून निघून गेली. दारामागे मला माझ्या आई आणि बहिणींचे हळू आवाजातील बोलणे ऐकू येत होते. ती जास्त काळ टिकणार नाही. वेळ आली आहे. माझ्या काळजाचा ठोका चुकला. ती काय विचार करत होती? ती राणीचं काय करणार होती? दुसऱ्याच दिवशी राणीवर झालेले गुन्हे उघडकीस आले. सुरुवातीला ती तिला टोचून बोलायची, पण आता माझी आई आणि बहीण उघडपणे तिच्याशी वाईट वागत होत्या. सकाळी राणीने नाश्ता बनवला, पण तिने चहाचा कप समोर ठेवताच माझ्या आईने एक घोट घेऊन तो कप रागाने टेबलावर फेकून दिला. हा चहा आहे की पाणी? ती म्हणाली, प्रत्येक गोष्टीत निष्काळजी. माझ्या बहिणी पण ओरडल्या. ती म्हणाली, आई, ती काय करन जेव्हा तिचं तिच्या कामावर लक्षच लागत नाही? राणी हळूच म्हणाली, आई, चहा चांगला नसेल तर मी दुसरा बनवते. आता ती बोलायला लागली होती. आईने तिला रागाने हलवले. मी सगळं बघत होते, पण माझी जीभ मुकी होती. माझं शरीर निर्जीव झालं होतं. त्या दुपारी माझ्या बहिणीने राणीला खोलीत बोलावले. मी बाहेर बसले होते, पण मला खोलीतून येणारा आवाज ऐकू येत होता. आम्हाला माहीत आहे की तू इथे जास्त काळ राहणार नाहीस. तुझ्यासाठी हेच चांगले होईल. तू स्वतःहून निघून जावं. राणीचा आवाज घुमला. मी सागरला या अवस्थेत सोडणार नाही. त्याचं काय उरलंय? तो एक निर्जीव देह आहे. तो कमवू शकत नाही किंवा बोलू शकत नाही. तुम्हाला वाटतं का की तुम्ही तुमचं आयुष्य त्याच्यासोबत घालवू शकाल? राणीचा श्वास जलद झाला. सागर माझा नवरा आहे आणि जोपर्यंत तो जिवंत आहे मी त्याच्यासोबतच राहीन. तिच्या शब्दांनी माझ्या बहिणींचा पारा चढला.
अचानक एक जोरदार थापड बसली आणि यावेळी राणी किंचाळूही शकली नाही. ती शांत राहिली. माझ्या हृदयाची धडधड वाढू लागली. त्या रात्री जेव्हा सगळे झोपले होते तेव्हा मला माझ्या आई आणि बहिणींचा आवाज ऐकू आला. ती स्वतःहून जाणार नाही, तिला जबरदस्तीने बाहेर काढावं लागेल. माझ्या आई आणि बहिणींना वाटले की ती इथेच राहील आणि घरातला त्यांचा वाटा घेईल. फक्त काही दिवस, ती म्हणाली, आणि मग ती इथे नसेल आणि सागर आपल्या वाटेतही येणार नाही. माझ्या अंगावर भीतीची एक लहर आली. ती काय करणार होती? ती राणीसोबत असं काही करणार होती का ज्यामुळे ती कायमची निघून जाईल? राणी रात्रंदिवस जो छळ सहन करत होती तो असह्य होत होता. मी तिचा निष्प्राण देह हातात धरून पाहत आणि ऐकत होतो. माझ्या आई आणि बहिणी, ज्यांना मी माझ्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणी प्रत्येक सुखसोयी आणि ऐश आराम दिला होता, त्या माझ्या पत्नीला माझ्या डोळ्यांसमोर शळत होत्या आणि मी हतबल होतो. रात्रंदिवस रडत असल्यामुळे राणीची दृष्टी छिन्न झाली होती. जी घरी नेहमी हसतमुख असायची ती आता बहुतेक वेळा शांत असायची. ती माझ्या शेजारी शांतपणे बसायची आणि जणू काहीतरी सांगायचं आहे अशा प्रकारे माझे हात दाबायची. पण कदाचित माझे शब्द जसे छिन्न झाले होते तसेच तिचेही झाले होते. रात्री जेव्हा सगळे झोपले होते तेव्हा राणी माझ्याकडे आली. तिचे डोळे लाल झाले होते, पण ती म्हणाली, "मी रडत नाही सागर, मी आता थकले आहे." मी तिच्याकडे पाहिले आणि तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र भीती दडलेली होती. आज ती मला सांगू लागली की काय चालले आहे. "मी तुझ्या आई आणि बहिणींना कधीच काही बोलले नाही. मी नेहमीच संयम ठेवला. पण आता मला हे सहन होत नाही. त्यांना मला तुझ्यापासून दूर न्यायचे आहे आणि कदाचित त्या तसे करतीलही." राणीचा आवाज थरथरत होता, पण तिचे शब्द एका मोठ्या धक्क्यापेक्षा कमी नव्हते. "मी तुला कधीच सोडणार नाही सागर, पण जर मला काही झाले तर हे लक्षात ठेव की मी तुला कधीच दोष देणार नाही." हे ऐकून माझ्या हृदयाचा ठोका चुकला. राणी काय म्हणत होती? माझी आई आणि बहिणी तिच्या विरुद्ध काहीतरी मोठा कट रचत आहेत असा तिचा संकेत होता का? त्या रात्री मी झोपण्याचा प्रयत्न केला. मी माझ्या आई आणि बहिणींचे शब्द आठवत राहिलो. राणीचे अश्रू माझ्या मनात घुमत होते आणि शेवटी मी माझ्या निष्प्राण हातांकडे पाहिले आणि देवाच्या घरगुती मूर्तींकडे वळलो. "देवा, मी असहाय्य आहे. मी बोलू किंवा चालू शकत नाही, पण तू सर्व काही पाहतोस. तुला माहीत आहे की मी असहाय्य आहे, पण मी त्या जुलमी लोकांना थांबवू शकत नाही. हे देवा, मला मार्ग दाखव. मला शक्ती दे." माझे डोळे मिटले आणि माझ्या गालांवरून अश्रू ओघळू लागले. मला कल्पनाही नव्हती माझी प्रार्थना देवापर्यंत पोहोचली होती आणि एक असा निर्णय घेतला जाणार होता जो सर्व काही बदलून टाकणार होता. दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या आई आणि बहिणींच्या वागण्यात एक विचित्र बदल झाला होता. जी बाई कालपर्यंत राणीला टोचून बोलायची ती अचानक आनंदी दिसत होती. आईने राणीला बोलावले आणि म्हणाली, "मुली, मला तुझ्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे." तिने तिला मुलगी म्हणून संबोधण्याची ही पहिलीच वेळ होती. राणीने आश्चर्याने माझ्याकडे पाहिले. जणू तिला विश्वासच बसत नव्हता. ही तीच बाई होती ना जी कालपर्यंत तिला घरातून हाकलून देण्यासाठी आतुर होती. आईने राणीचा हात धरला. "बघ, मी कबूल करते की आम्ही तुला खूप दुखावलं, पण तू हेही समजून घेतलं पाहिजेस की आम्ही तुला आमची सून म्हणून स्वीकारलं आहे. आता सागर आजारी आहे, त्यामुळे तुला आमची गरज आहे." माझ्या बहिणी सहमत झाल्या. "हो वहिनी, आम्ही चूक केली, पण आता आम्हाला सगळं काही ठीक व्हावं असं वाटतं." हे सगळं ऐकून राणीचा चेहरा क्षणभर नरम पडला. पण मला माहीत होतं की हे सगळं खोटं होतं. ही तीच बाई होती जी कालपर्यंत तिच्यावर नाराज होती आणि आज अचानक ती इतकी नरम का झाली होती. संध्याकाळी आईने राणीला स्वयंपाकघरात बोलवले. मी बाहेर बसलो होतो, पण माझी कानठळ्या बसली होती. जणू काही माझ्या हृदयाला आधीच धोक्याची चाहूल लागली होती. आईचा आवाज आला, "बाळा, आज मी तुझ्या आवडीचं जेवण बनवलं आहे." राणीला आश्चर्य वाटले. "राणी, तू खूप वेळ काम करत होतीस म्हणून तुझ्यासाठी काहीतरी छान बनवावं असं मला वाटलं."
आईच्या प्रेमाने मी भयभीत झालो. नक्कीच काहीतरी गडबड होती. राणीने ताट उचलल्याबरोबर माझी धाकटी बहीण पटकन म्हणाली, "वहिनी, हे खाऊन बघा. आईने खास तुमच्यासाठी बनवलं आहे." माझ्या हृदयाची धडधड वाढली. काहीतरी गडबड होती, खूपच गडबड. मला काहीतरी बोलायचं होतं, मला ओरडायचं होतं, पण माझी जीभ जणू ओठांना चिकटली होती. राणीने चमच्याने खाण्याचा प्रयत्न केला, पण त्याच क्षणी जणू माझ्या अंगातून विजेचा धक्का गेल्यासारखा वाटलं. माझा हात थरथरू लागला. मी माझी सगळी शक्ती एकवटली आणि थरथरत्या अंगांनी ताटाला हात मारली. आई आणि बहिणींना धक्का बसला. राणी आश्चर्याने माझ्याकडे बघत होती. जणू त्यांना विश्वासच बसत नव्हता की मी असं काहीतरी केलं आहे. क्षणभर आईच्या डोळ्यात भीती दिसली. माझ्या बहिणींच्या चेहऱ्यावर आश्चर्य होते आणि असं वाटत होतं की जणू राणी श्वास घ्यायलाच विसरली आहे. तिने थरथरत्या हातांनी माझा हात धरला आणि हळू आवाजात म्हणाली, "सागर, तू तुझा हात हलवलास?" मी काहीतरी बोलण्याचा खूप प्रयत्न केला, पण माझ्या जिभेवर अजूनही ताबा नव्हता. पण हो, माझा तोच हात जो सगळ्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला. त्याच हाताने मी जेवणाचं ताट फेकून दिलं. सगळ्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं की माझा हात काम करत होता. आईने पटकन आपली घाबरलेली अवस्था लपवली आणि रागाने म्हणाली, "हे काय केलंस सागर? मी राणीसाठी जेवण बनवलं होतं आणि सगळं सांडून टाकलंस." पण ह्यावेळी तिच्या शब्दांमध्ये तो आत्मविश्वास नव्हता. तिला माहीत होतं की मी हे नकळतपणे केलेलं नाही. माझी धाकटी बहीण चिडून म्हणाली, "आई, तो तसाही अपंग आहे. जर तो असाच धडपडत राहिला तर आपल्यालाच त्याची काळजी घ्यावी लागेल." राणी धक्का बसल्यासारखी तिच्याकडे बघत राहिली. तिच्या डोळ्यात राग होता. सागर असहाय्य असतानाही जर हे करू शकतो, तर पूर्णपणे बरा झाल्यावर तो काय करेल याची कल्पना करा. हे ऐकून आई आणि बहिणींच्या चेहऱ्याचा रंग फिका पडला. त्या रात्री राणी माझ्या शेजारी बसली आणि पहिल्यांदाच तिच्या चेहऱ्यावर आशेचा किरण दिसला. "सागर, मला माहीत आहे तुझ्या हातात पुन्हा जीव येतोय. तू बरा होऊ शकतोस." मी माझ्या पूर्ण ताकदीने माझा हात हलवण्याचा प्रयत्न केला आणि खरंच माझी बोटं आता काम करत होती आणि राणीच्या डोळ्यात अश्रू आले. पण ते आनंदाचे, आशेचे अश्रू होते. देवाने माझी प्रार्थना ऐकली होती. "राणी," मी मनातल्या मनात किंचाळले. आता मला कळत होतं की मी पूर्णपणे असहाय्य नव्हतो. मला फक्त वेळेची गरज होती, थोडा वेळ, जेणेकरून मी माझ्या आई आणि बहिणींचं खरं स्वरूप उघडं करू शकेन. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा राणी माझ्या शेजारी बसली होती. तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र तेज होतं. जणू तिला खात्री पटली होती की मी बरा होत आहे. मी माझे हात हलवू शकत होतो. राणीने पटकन माझे हात पकडले. "सागर, तुझ्यात थोडं जीवन परत येत आहे." तिच्या डोळ्यात पाणी तरळलं, पण ह्यावेळी ते आशेचे अश्रू होते, असहाय्यतेचे नव्हे. माझी आई आणि बहिणी दारात उभ्या राहून पाहत होत्या. माझे हात पुन्हा जिवंत होत असल्यामुळे त्या आधीच काळजीत होत्या आणि आता जेव्हा राणीने हे जाहीर केलं तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र भीती पसरली. "तो बरा होतोय?" माझी मोठी बहीण हळू आवाजात म्हणाली, "हे होऊच शकत नाही." त्या दुपारी आई दात ओठ खात माझ्याकडे आली आणि म्हणाली, "बाळा, आम्हाला तुझ्या तब्येतीची काळजी वाटते. तू लवकर बरा व्हावा अशी आमची इच्छा आहे. म्हणून आम्ही तुला एका चांगल्या डॉक्टरकडे घेऊन जायचं ठरवलं." मला सगळं काही समजलं. ही तीच बाई होती जी कालपर्यंत मला अपंग समजत होती आणि आज अचानक तिला माझी काळजी वाटू लागली. हे सगळं कशासाठी? राणी पटकन म्हणाली, "आई, आपल्याला डॉक्टरची गरज नाही. डॉक्टर म्हणाले आहेत की सागर हळूहळू बरा होत आहे." आईच्या चेहऱ्यावर राग पसरला, पण ती गप्प राहिली. मला माहीत होतं की ती आता एक नवीन डाव खेळणार आहे. त्या रात्री मी राणीचा हात पकडला आणि तिने आश्चर्याने माझ्याकडे पाहिले. मी माझी सगळी शक्ती एकवटली आणि माझे ओठ हलवण्याचा प्रयत्न केला. राणीचे डोळे आश्चर्याने विस्फारले. "सागर, तू बोलायचा प्रयत्न करतोस का?" मी पुन्हा माझे ओठ हलवले आणि एक थरथरता आवाज काढला. राणीच्या डोळ्यात पाणी आले. ती आनंदी आणि आश्चर्याने थरथरत होती, पण ती काही बोलण्याच्या आधीच
मी माझी सगळी शक्ती एकवटली आणि आणखी एक शब्द उच्चारला. केवळ एका शब्दाने संपूर्ण घर आदरले. राणीने माझ्या चेहऱ्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यात आत्मविश्वास आणि आनंदाचा सागर होता. पण दारात उभ्या असलेल्या माझ्या आई आणि बहिणींच्या चेहऱ्यांचा रंग पूर्णपणे उडाला होता. त्यांना वाटले की मी कायमचा असहाय्य झालो आहे. त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली होती. हे कसे शक्य आहे? आई आश्चर्य आणि भीती यांच्या मिश्रणाने म्हणाली, ही देवाची कृपा आहे. राणी खंबीर आवाजात म्हणाली, माझा सागर आता बरा होतोय आणि तो पूर्णपणे बरा झाल्यावर काय होईल हे तुम्हाला सगळ्यांना चांगलंच माहीत आहे. पहिल्यांदाच माझ्या आई आणि बहिणींच्या डोळ्यात खरी भीती दिसली. पहिल्यांदाच मी त्यांच्या डोळ्यात भीती पाहिली. दुसऱ्या दिवशी मी माझ्या पूर्ण ताकदीने आणखी काही शब्द बोलण्याचा प्रयत्न केला. राणीने मला आधार दिला आणि जेव्हा मी माझे ओठ हलवले तेव्हा माझ्या शिन्न आवाजातून आणखी एक शब्द बाहेर पडला, मला सगळं माहीत आहे. आईच्या हातातून पाण्याचा ग्लास खाली पडला. तो खोटं बोलतोय. माझी मोठी बहीण घाबरून म्हणाली, नाही. राणी हसून म्हणाली, तो खरं सांगतोय. आता सगळ्यांना सत्य ऐकावंच लागेल. माझ्या बहिणींची जीभ अडखळली. माझी धाकटी बहीण पटकन म्हणाली, आई आपल्याला लवकर काहीतरी करायला हवं. अजून काय? मी शिन्न आवाजात बोललो, पण माझे शब्द स्पष्ट होते. आई पुढे आली आणि ठामपणे म्हणाली, बाळा आम्हाला फक्त तुझं भलं हवं आहे. आम्ही फक्त राणीची परीक्षा घेत होतो. एक परीक्षा? राणी रागाने हसली. ही एक परीक्षा होती? तुम्ही लोभाने भरलेले होता. संपत्तीच्या लालसापोटी तुम्ही तुमच्या स्वतःच्या मुलाला मृत मानले आणि त्याची सेवा करणाऱ्या स्त्रीला घरातून हाकलून देण्याच्या प्रयत्नात तुम्ही माझ्या पत्नीवर अनगणित अत्याचार केले. आता तिला कोणीही छळणार नाही. मी सर्व शेजाऱ्यांना, माझ्या बहिणींच्या नवऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना बोलावून पंचायत भरवली. त्यांनी माझ्या पत्नीवर केलेले अत्याचार मी सर्वांसमोर मांडले. मी अजून पूर्णपणे सावरलो नव्हतो. काही शब्द आजही माझ्यासाठी पुरेसे नव्हते. माझा आवाज अजूनही अडखळत होता. पण मला हा छळ आता आणखी सहन करायचा नव्हता. मला माझ्या बायकोला घेऊन कुठेतरी दूर जायचे होते. जेव्हा मी असहाय्य झालो तेव्हा ते मला त्यांच्यावरचे ओझे समजू लागले. आई किंचाळली, पण राणीने सर्वांसमोर तिचे शब्द पुन्हा उच्चारले. मी बहिणींचे ते शब्द ऐकले जे मी माझ्या असहाय्यतेत ऐकले होते. शेजारच्या बायका एकमेकींकडे पाहू लागल्या. माझी आत्या म्हणाली, दीदी जर ती खोटं बोलत असेल तर सागरला सगळं कसं माहीत? तो तर बोलूही शकत नाही. आईच्या चेहऱ्यावर घाम फुटला. माझ्या बहिणींनी नजर खाली झुकवली. त्यांना जाणवले की ती आता आणखी खोटं बोलू शकत नाही. ही बातमी परिसरात पसरली. माझ्या आई आणि बहिणी ज्या सर्वांसमोर निष्पाप झाल्याचा आव आणत होत्या त्या आज उघड्या पडल्या होत्या आणि ही तर फक्त सुरुवात होती. शेजारच्या बायका हळू आवाजात बोलू लागल्या. मोठी आत्या कठोर हसून म्हणाली, काहीतरी गडबड आहे. हे मला आधीच कळलं होतं. राणी किती सहनशील आहे, पण जर ती तक्रार करत असेल तर ती नक्कीच काहीतरी छळ सहन करत असणार. जेव्हा माझ्या बहिणींच्या नवऱ्यांना हे कळलं तेव्हा ते सुद्धा शांत बसू शकले नाही. मोठ्या बहिणींचा नवरा तर संतापला होता. तू नेहमी म्हणायचीस की तुझा भाऊ आणि वहिनी तुझा अपमान करत नाहीत, पण इथलं सत्य काहीतरी वेगळंच आहे. तू एका अपंग माणसावर हल्ला केला आहेस. यापेक्षा वाईट काय असू शकतं? तू तुझ्या स्वतःच्या भावाला छळलंस. तू तुझ्या वहिनीला घरातून हाकलून देण्यासाठी कट रचलास. माझ्या बहिणीने नजर खाली झुकवली. धाकट्या बहिणीचा नवराही रागाने म्हणाला, तुम्ही किती विषारी आहात. आज मला कळलं. जर तुम्हाला तुमच्या अपंग भावावर आणि वहिनीवर दया आली नाही तर इतरांचा काय विचार करणार? तुम्ही लोक किती नीच आहात. आईने तिच्या टोमण्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, पण आता सत्य सर्वांसमोर उघड झाले होते. आई म्हणाली, हे कौटुंबिक प्रकरण आहे. या घरगुती समस्या आहेत. तुम्हाला बोलायची गरज नाही. मी माझी सगळी शक्ती एकवटून म्हणालो, हा काही कौटुंबिक प्रश्न नाही. आपल्या घरात काय चाललंय हे या लोकांना कळायला हवं. ती धक्का बसल्यासारखी माझ्याकडे बघत राहिली. मी निरोगी असताना तुमची सेवा करण्यासाठी मी वाटेल ते केलं. तुमच्या सुखासाठी मी माझ्या स्वतःच्या सुखाचा त्याग केला. पण जेव्हा मी आजारी पडलो तेव्हा तुम्ही मला अपंग म्हणलात.
आणि म्हणलात की मी आता निरुपयोगी झालो आहे. तुम्ही माझ्या बायकोला इथून निघून जायला सांगितलं. आईच्या डोळ्यात पाणी तरळलं. पण खूप उशीर झाला होता. मी राणीचा हात धरून म्हणालो, आपण या घरात राहू शकत नाही. आता आम्ही आमचं आयुष्य जगू. त्यांच्या मनात केवळ स्वार्थ आहे. त्या सर्वांपासून दूर माझी आई आणि बहिणी शांत झाल्या. जणू त्यांचं जगच उद्ध्वस्त झालं होतं. राणीने माझा हात धरला. घट्ट पकडून आम्ही दाराकडे पाऊल टाकलं. ज्या घरासाठी मी माझं आयुष्य घालवलं होतं ते आज माझ्यासाठी परकं झालं होतं. पण आज मी स्वतंत्र होतो आणि राणी दाराबाहेर आली होती. पण हा प्रवास इतका सोपा नव्हता. माझी पावलं अजूनही अडखळत होती. माझी जीभ अजूनही पूर्णपणे स्पष्ट बोलत नव्हती. पण राणीच्या कणखर हाताने मला आधार दिला. मी मागे वळून पाहिलं नाही, कारण तिथे फक्त विश्वासघातच आणि असहाय्यता होती. मी माझ्या कुटुंबासाठी माझ्या आयुष्याची सगळी कमाई, माझं रक्त आणि घाम खर्च केला होता. पण जेव्हा मी असहाय्य झालो तेव्हा तेच लोक माझं दार बंद करायला तयार होते. राणी हळूच म्हणाली, आपण कुठे जाणार? मी शिन्न आवाजात म्हणालो, जिथे आदर आहे, जिथे शांतता आहे, जिथे आपण एकमेकांना आधार देऊ शकतो. राणीने डोळे मिटून होकारार्थी मान हलवली. तिला माहीत होतं की आज आपण एक मोठी लढाई जिंकली आहे. पण अजूनही अनेक समस्या आमच्यासमोर होत्या. आम्हाला इथे येऊन 1 महिना झाला होता. आम्ही एक घर भाड्याने घेतलं होतं. राणी शिकलेली होती. तिला कपडे पॅक करण्याच्या कारखान्यात रात्रीची नोकरी मिळाली होती. ती दिवसा माझी काळजी घ्यायची आणि रात्री कपडे पॅक करायची. अशा प्रकारे आम्ही जगत होतो. पण हे काम जितकं सोपं होतं तितकंच अवघडही होतं. राणी खूप थकून जायची. पण आता इथे आल्यानंतर ती शांत होती. नेहमी हसतमुखी असायची आणि मला प्रोत्साहन देत होती. ती मला म्हणाली, तुझी तब्येत अजून बरी नाही, पण तू घरी काहीतरी लिहू शकतोस. तुझं मन हलकं होईल. मीही तसंच करायचो. राणी कारखान्यात गेल्यावर मी रात्रभर झोपायचो नाही. मी रात्रभर बसून गोष्टी लिहायचो. राणीने माझी गोष्ट एका मासिकात प्रकाशित केली. लोकांना ती आवडली. मासिकाचे लोक दर महिन्याला माझ्या खात्यात थोडी रक्कम जमा करायचे. अशा प्रकारे मी त्या मासिकासाठी कथा लिहायला सुरुवात केली आणि माझ्या कथा प्रसिद्ध झाल्या. मी घरबसल्या चांगले पैसे कमवत होतो. मी राणीला म्हणालो, राणी, तुला आता काम करण्याची गरज नाही. राणी तयार झाली. दिवसाला माझी सेवा करायची आणि मला प्रोत्साहन द्यायची. एके दिवशी आम्ही झोपलो होतो. तेव्हा आम्हाला दारावर कोणीतरी येत असल्याचा आवाज आला. जेव्हा आम्ही दार उघडले तेव्हा आई तिथे उभी होती. राणीने आईच्या पायांचा स्पर्श केला आणि तिला आत यायला सांगितले. आईचा चेहरा दुःखाने भरलेला होता. जेव्हा मी तिच्याबद्दल विचारले तेव्हा ती ढसाढसा रडू लागली. ती म्हणाली, बाळा, मी खूप मोठ्या संकटात आहे. आपण सर्वजण ज्या घरात राहायचो ते विकले गेले आहे आणि तुझ्या बहिणींनी ते सर्व वाटून घेतले आहे. मी त्यांना वारंवार सांगितले की माझ्या मुलाचाही त्यात वाटा आहे, पण त्यांनी नकार दिला. त्या म्हणाल्या, तुमचा मुलगा तुम्हाला सोडून गेला आहे. आता त्याचा वाटा काय? त्यांनी मला तुझा वाटा देण्यास नकार दिला आणि मला दारोदारी भटकायला भाग पाडले. त्या म्हणाल्या की ते 6 महिने माझी काळजी घेतील, पण मी आजारी पडले तर कोणीही माझ्यावर उपचार करत नव्हते. प्रत्येकजण मला एकमेकांच्या घरी पाठवत होते. आता मी नुसते भटकून थकलो आहे. मला कुठेही जायचे नाही बाळा. मला तुझ्यासोबत राहायचे आहे. हात जोडून मी तुम्हा दोघांची आणि तुझ्या पत्नींची माफी मागतो. मी जे केले ते खूप चुकीचे होते आणि कदाचित मला माझ्या कृत्यांची शिक्षा मिळत आहे. माझ्या मुलीच्या शब्दांच्या प्रभावाखाली येऊन मी तुम्हा दोघांना छळले. त्यांच्या तुलनेत मी माझ्या एकुलते एका मुलाला काहीच मानले नाही. आता तुम्ही दोघे मला जी काही शिक्षा द्याल मी ती स्वीकारेन. मी यापुढे कोणाच्याही दारात जाणार नाही. माझ्या आईचे शब्द ऐकून आमच्या दोघांच्याही पायाखालची जमीनच सरकली. अखेर ती माझी आई होती. मी तिला एकटे सोडू शकत नव्हतो. आता ती कदाचित असहाय्य झाली असेल. कदाचित तिच्यात काही करण्याची ताकदही उरली नसेल. राणीने लगेच त्यांना माफ केले आणि म्हणाली, मी तुमची मुलगी आहे. तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. मी तुमची सेवा करीन. ही तीच राणी होती जिने तिच्यावर एकटा क्रूर अत्याचार करणाऱ्या आपल्या आईला सर्वात आधी माफ केले होते.
राणी मला म्हणाली की जो क्षमा करतो तो देवाच्या नजरेत सर्वात महान आणि सर्वोत्तम व्यक्ती असतो आणि ती आपली आई आहे आणि मग ही आपली जबाबदारी आहे. जर ती असहाय्य असेल तर आपण तिला सोडून देऊ शकत नाही. मी आश्चर्याने राणीकडे पाहिले. राणी खरोखरच खूप मोठ्या मनाची होती. मग आम्ही तिघे एकत्र राहू लागलो. काही दिवसांनी राणीने एका चंद्रासारख्या मुलाला जन्म दिला. माझी आई आता राणीसोबत खूप आनंदी आहे आणि नेहमी तिच्या नातवासोबत खेळत असते. तुम्ही माझे व्हिडिओ जिथे कुठे पाहता तिथे कृपया तुमच्या शहराच्या आणि राज्याच्या नावासह एक कमेंट करा. मला तुमच्या कमेंट्स वाचायला खूप आवडतात आणि मी तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मानू इच्छितो, जे माझे व्हिडिओ पाहतात, लाईक करतात आणि शेअर करतात. आणि हो, जर तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया करा. आपण उद्या आणखी एका रंजक कथेसह भेटूया. तुमचे प्रेम आणि आपुलकी माझ्यावर कायम ठेवा. माझ्या सर्व मित्रांना प्रेमळ शुभेच्छा. आनंदी राहा, निरोगी राहा आणि मस्त राहा.